कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं जनसुराज्य शक्तीचा सुराज्य संकल्प आज प्रसिद्ध करण्यासाठी म्हणून आयोजित केलेला हा पत्रकार परिषदेचा कार्यक्रम सगळ्यात अगोदर मी सगळ्या पत्रकार बंधूंचे आणि डिजिटल मीडियाचे जेवढे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की रविवारचा दिवस असून सुद्धा आज आपण सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला. मला सगळ्यात अगोदर एक गोष्ट सांगायचा आनंद होतोय की गेले 4 दिवस मला वाटते तुम्ही विविध पक्षांचे आणि आघाड्यांचे जाहीरनामे प्रकाशनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी बघितले असतील किंवा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला असतील. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षानं उतरावं आणि पक्षानं शहरवासियांच्यासाठी एक वचननामा जाहीरनामा द्यावा ही अवस्था निर्माण करायचं काम जनसुराज्य शक्ती पक्षानं केलं. 2005च्या अगोदरचा काळ जर तुमच्या डोळ्यांच्या समोर असेल तर कुठलाही पक्ष निवडणूक लढवत नव्हता. निवडून येणाऱ्या त्या मतदारसंघातल्या तिन्ही उमेदवारांना मदत काय किरकोळ स्वरूपात केली जायची आणि निवडून आलेल्या लोकांची आघाडी करायची आणि या शहराचं नगरपालिकेचं कामकाज चालवायचं ही अवस्था या शहरातल्या लोकांनी बघितलेली आहे. मला आनंद आहे की आम्ही या जिल्ह्यात स्थापन झालेला एक पक्ष म्हणून खर तर हा संघर्ष केला आणि या शहराला एक चांगली लोकशाहीतली सुदृढ व्यवस्था देत असताना आज सगळे पक्ष या निवडणुकीमध्ये सहभागी होताना आपण बघतोय. आपापल्या पक्षाच्या वतीनं लोकांना काही विश्वास देण्याचा प्रयत्न करतायत असं बघतोय आणि एक अप्रत्यक्ष लोकशाहीतली अकाउंटेबिलिटी असणं याची खरं तर सुरुवात वचननामा किंवा जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपल्याला अभिप्रेत असते ती झाल्याचा काळ आपण सगळेजण अनुभवतो. मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे की आज पहिल्यांदा डिजिटल स्वरूपात जाहीरनामा किंवा वचननामा किंवा आमचा सुराज्य संकल्प जो आम्ही आपल्या समोर आणलाय. कारण आपण बघतो की अनेक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून किंवा ते छापलेले जाहीरनामे आपण बघतो आणि पुन्हा एवढ्या सविस्तर त्याचं वाचन त्या ठिकाणी होत नाही. प्रत्यक्षपणानं अंमलबजावणीवर मी आज या ठिकाणी बोलणार नाही आणि म्हणून कायम काहीतरी वेगळं करणाऱ्या संकल्पनेमध्ये आज लोकांच्या पर्यंत आम्ही विश्वासानं जाण्याचं हे एक माध्यम म्हणून डिजिटल स्वरूपातली ही सुरुवात ही सुद्धा आज करायचा आम्ही प्रयत्न केला आहे. मला आपल्या सगळ्यांना प्रामुख्यानं 2-3 विषय जे आपण ह्या सुराज्य संकल्पात बघितले त्याच्याबद्दल आम्ही नेमका काय विचार केलाय याच्याबद्दलच्या काही गोष्टी मी फक्त काही 5-10 मिनिटात आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त करणार आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की सुराज्य संकल्प असेल जाहीरनामा असेल हे आपण मांडतो अमुक करणार तमुक करणार याच्याबद्दलची भावना भाषा आपण या ठिकाणी व्यक्त करतो पण प्रामुख्याने हे तुम्ही करणार कसं आणि हे करायचं तुमच्या नेमकं नियोजन तुमच्या संघटनेचं पक्षाचं काय आहे याच्याबद्दल खर तर आम्ही फार मोठा एक सविस्तर विचार ह्या शहराच्या अडचणींचा शहरातल्या परिस्थितीचा करून या सगळ्या गोष्टी समोर आणायचा प्रयत्न केलाय. आणि म्हणून मला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे की आपल्या महानगरपालिकेचं बजेट आणि हे बजेट किती आहे हे बजेट कुठल्या रूपानं येतं आणि हे बजेट कुठल्या रूपानं जातं. म्हणजे नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्याकडनं पहिल्यांदा आपण जर कुठला अंकुश ठेवायचा असेल तर तुमचा स्वतःचा असणाऱ्या बजेटमध्ये जास्त पारदर्शक काम तुम्हाला कसं करता येईल आणि हा विचार आम्ही खरं तर हा सुराज्य संकल्प मांडताना त्या ठिकाणी केला.
मला वाटते सविस्तर आकडेवारी माझ्या डोळ्यासमोर आज नाही, पण प्रामुख्यानं जर विचार केला तर 25-26 जे बजेट आज त्या ठिकाणी मांडलं जाईल, हे बजेट साधारण 1300 कोटी रुपयांचं ह्या शहराचं असेल. आणि ह्या 1300 कोटी रुपयांच्या मध्ये प्रामुख्यानं घरपाळ्याच्या स्वरूपात गोळा होणारा निधी असेल, पाणीपट्टीच्या स्वरूपात गोळा होणारा निधी असेल, महानगरपालिकेच्या अनेक जागा ज्या भाड्यानं दिलेल्या आहेत त्या भाड्यातनं निर्माण होणारा निधी असेल, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडनं आपल्या हक्काचा जो वाटा आपल्यापर्यंत येतो, त्यात प्रामुख्यानं ह्या शहरातनं जितका जीएसटी गोळा केला जातो त्या जीएसटीच्या बदल्यात एलबीटी म्हणून ज्याचा परतावा आपल्याला मिळतो तो साधारण 200 ते 250 कोटी रुपयांचा निधी आपल्याला या शहरामध्ये येतो. आणि 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून लोकसंख्येच्या आधारावर प्रत्येक शहराला किंवा गावाला एक निधी त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. या निधीच्या माध्यमातून 12 ते 15 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी निधी उपलब्ध होतो. आणि मग शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, स्वच्छतेसाठी ज्या वेगळ्या वेगळ्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना आहेत त्या योजनांच्या मधनं शहराला येणारा निधी हा प्रामुख्यानं आपल्या महानगरपालिकेच्या स्वतःच्या बजेटचा त्या ठिकाणी भाग असतो. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या सगळ्या बजेटचा ज्यावेळेला आम्ही बारकाईनं अभ्यास करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की यातला 52% पैसा हा खर तर कर्मचाऱ्यांच्या पगारावर त्या ठिकाणी आपल्याला खर्च करावा. अनेक कर्जा जी वेगळ्या वेगळ्या कामासाठी आपण घेतलेली आहे ती प्रामुख्यानं केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना ज्या कर्जाच्या माध्यमातून दिल्या जातात त्याच्यावरची व्याज असतील, त्याचे हप्ते असतील, याच्यावर काही पैसा त्या ठिकाणी खर्च केला जातो. आणि म्हणून प्रत्यक्ष दरवर्षी विकासासाठी फार मोठा पैसा आज आपल्याकडे उपलब्ध आहे अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी समोर येतं. आणि म्हणून आज शहराला खरंच जर बदलायचं असेल तर आम्ही जो विचार मांडतोय, जो आपण आता ह्या सुराज्य संकल्पामध्ये त्या ठिकाणी बघूया, त्यात प्रामुख्यानं एआयचा वापर करणं आणि या सगळ्या कामकाजात पारदर्शकता आली. प्रॉपर्टी टॅक्स असेल, कर आकारणी असेल, आज महापालिकेच्या जागांच्या भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचं स्तोत्र असेल, आणि हे सगळं करण्यासाठी कमी मनुष्यबळामध्ये ही करण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून काही नियोजन करणं असेल, या माध्यमातून एकीकडे उत्पन्न जे मी थोडासा अभ्यास केला आहे त्यात प्रॉपर्टी टॅक्स आणि महापालिकेच्या जागा यांच्या भाड्यामधनं किमान 150 कोटीचा नवा महसूल आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करणं शक्य आहे. अशा प्रकारची अभ्यास माझा त्या ठिकाणी समोर येतोय. आणि हा 52% जो आपला पगारावर होणारा खर्च आहे यामधला एक 10% जरी आपण कमी करू शकलो तर प्रामुख्यानं 100 ते 150 कोटी रुपये प्रामुख्यानं आपण त्याही माध्यमातून एक नवं उत्पन्न आपल्याला या शहराला देणं शक्य आहे अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी समोर येत आहे. आणि म्हणून हा एक प्रमुख गोष्ट म्हणून आम्ही त्या ठिकाणी याचा विचार करतो. दुसरा जो विषय मी आपल्या समोर मांडला की पंचगंगा प्रदूषण मुक्त करावी, आणि हा जो एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे त्यामध्ये कोल्हापूरचा सहभाग केला जावा किंवा पंचगंगा नदीचा सहभाग केला जावा अशी मागणी मला आठवते, तुम्हाला आठवते का नाही माहिती नाही, पण देवेंद्र फडणवीस साहेबांची जी सभा आपल्या पोटनिवडणूक झाली होती कोल्हापूर शहरामध्ये आणि त्याच्यासाठी जी सभा झाली होती त्यामध्ये कोल्हापूर वासियांच्या वतीनं ती एकमेव मागणी मी केली होती. आणि त्यात प्रामुख्यानं गंगा नदीचं जसं केंद्र सरकारच्या वतीनं पुनर्जीवन करणं किंवा स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी करणं, हा जो प्रकल्प राबवला गेला तो कोल्हापूरमध्ये राबवावा आणि त्याला तत्वतः त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे. तर मी काही गोष्टी एक 5 मिनिटं तुमची घेणार आहे, पण कोल्हापूरचा तुम्हाला माहिती नसणारा किंवा नव्या पिढीला माहिती नसणारा थोडासा इतिहास तुमच्या समोर या निमित्तानं मांडणार आहे. आणि नदी कशी असली पाहिजे, मला वाटते लंडन सारखं एक प्रचंड मोठं शहर
की ज्या शहराच्या मधून थेम्स नावाची त्यांची नदी वाहते. तुम्ही कधी गेला असला तर ते थेम्स नदीची अवस्था बघा. म्हणजे कोल्हापूरपेक्षा मला वाटते कमीत कमी 2.5-3 कोटी लोकसंख्या असणारं ते शहर आहे. सगळ्या जगाची मोठी वर्दळ असणारं शहर आहे. पण त्या शहराच्या मधनं जाणारी नदी ही किती चांगली असू शकते आणि मग आपल्या नद्यांची नेमकी अवस्था काय आहे. पंचगंगा नदीबद्दल आपल्याला माहिती आहे, पण मला प्रामुख्यानं जे तुमच्या समोर नवी माहिती ठेवायची आहे की कोल्हापूरचं नद्यांचं वैभव हे फार मोठं आहे. यामध्ये आपल्या कात्यायनी परिसरामधनं खर तर जयंती नावाची एक नदी उगम पावायची आणि ही जयंती नदी पंचगंगेला येऊन त्या ठिकाणी मिळायची. आज ही नदी होती हे किती जणांना माहिती आहे मला माहिती नाही. जयंती नाला म्हणून आपण सगळेजण त्या विषयाकडे बघतो. खर तर गोमती नावाची एक नदी आपल्या विद्यापीठापासून उगम पावायची आणि ती सुद्धा पंचगंगेला येऊन मिळायची. ही कोल्हापूर शहरातली दुसरी नदी. जर पूर्वीचं दक्षिण काशी म्हणून जे आपलं वैभव आहे, खर तर तिसरी फलार नावाची एक नदी ती सुद्धा या कोल्हापूर शहरात उगम पावायची. ती सुद्धा पंचगंगेला जाऊन मिळायची. आणि ह्या नद्यांचं आध्यात्मिक महत्व खूपच मोठं होतं. या सगळ्या नद्यांच्या काठाला अतिशय सुंदर, माझ्या माहितीप्रमाणे 15 मंदिर या नद्यांच्या काठाला त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. ही फलार नदी जिथं जयंती नदीला मिळते त्या ठिकाणी फलारेश्वर नावाचं एक महादेवाचं मंदिर आहे. यल्लमाचं ओढ्यातलं मंदिर आपण माहिती आहे तुम्हाला. ओढ्यातला गणपती ज्याला आपण म्हणतो तो तुम्हाला माहिती आहे. आणि अशी अनेक मंदिरं. हे खरं तर कोल्हापूरचे प्रचंड मोठं वैभव होतं. दुर्दैवानं आज त्याची अवस्था आपण काय केलेली आहे ते आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. आणि म्हणून पंचगंगा शुद्धीकरणाचा जो प्रकल्प आपण करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं गंगेच्या बाबतीत जी मी माहिती घेतली तिथं काय केलं तर गंगा नदीला सुद्धा असं अनेक प्रकारचं प्रदूषित पाणी त्या ठिकाणी गंगेमध्ये जायचं. तरी सगळं पाणी थांबवायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्यातलं सगळ्यात अवघड पाणी जे मी बघायला गेलो होतो ते कानपूर नावाचं एक शहर आहे उत्तर प्रदेशमध्ये. आणि जिथं चपलाचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात चालतो आणि तिथं फार मोठं प्रदूषित पाणी त्या ठिकाणी यायचं. आणि त्याच्यावर फार मोठा प्लॅन्ट त्या ठिकाणी बसवला गेला आणि ते सगळं गंगेत जाणारं प्रदूषित पाणी थांबवलं. मला वाटते नागपूरमध्ये एक प्रयोग आपल्या महानगरपालिकेने नागपूरच्या केला आहे, जो मी या पंचगंगा शुद्धीकरणाचा भाग म्हणून कोल्हापूरमध्ये राबवायचा विचार करतो. तो प्रकल्प असा आहे की त्यांनी कोल्हापूर मधलं जे शहराचं वेस्ट आहे, ज्याला आपण एसटीपी प्लांट जो मोठा बसवला 150 MLD कॅपॅसिटीचा तो एसटीपी प्लांट त्यांनी बसवला आहे. आणि त्या प्लांट मध्ये नागपूरचा हा सगळं जे शहरातलं वेस्ट असणारं पाणी हे स्वच्छ केलं जातं. आणि ते पाणी कोराडी नावाचा एक विद्युत प्रकल्प महाजनकोचा नागपूर शहराच्या शेजारी आहे, त्या प्रकल्पाला 30 कोटी रुपयांना दरवर्षी विकलं जातं. म्हणजे या पंचगंगा शुद्धीकरण प्रकल्पाचा जर आपण हा भाग करू शकलो तर आज ह्या जयंती नदीत, गोमती नदीत, पंचगंगा नदीत जाणारं हे सगळं पाणी जर आपण नदीत जाण्याच्या ऐवजी जर ते बाजूला आणू शकलो, त्याच्यावर अशा प्रकारचा प्लांट उभा करू शकलो तर एक चांगलं उत्पन्नाचं साधन सुद्धा या महानगरपालिकेला आपण मिळवून देऊ शकतो. आणि प्रामुख्यानं या शहराचं जे जलवैभव होतं, जे पावित्र्य होतं, जे ह्या शहराला एक ऊर्जा देणारं स्थान होतं, ते पुन्हा आपल्याला निर्माण करणं शक्य आहे. अशा प्रकारचं चित्र आज आम्ही या शहराचं उद्याचा विचार करत असताना त्या ठिकाणी विचार करतो. खरं तर शहरातली ट्रॅफिक व्यवस्था त्याच्यासाठी काय आपण विचार करतोय तर आपल्या सुराज्य संकल्पामध्ये तुम्ही बघितलं की रेल्वे स्टेशनचा विषय मी मागेही मांडला होता. रेल्वे स्टेशनचे 2 फायदे होतील. जो रेल्वे ट्रॅक आहे त्याच्यावर अजून एक रस्ता आपल्याला करणं शक्य होईल आणि ती जागा मोठ्या प्रमाणात आपल्याला एका चांगल्या कामासाठी वापरता येईल.
आता ही जागा वापरत असताना 3 प्रकारच्या ठिकाणी जर आंबा मातेला येणारे जे पर्यटक आहेत आणि त्यांचा जो ताण शहराच्या मध्यवर्ती भागावर पडतो, तर तो ताण जर टाळायचा असेल तर प्रामुख्यानं ह्या तिघांच्यासाठी म्हणजे शिरोलीकडनं किंवा कावळा नाक्याकडनं येणारे जे सगळे पर्यटक आहेत त्यांना या जागेवर जर आपण चांगलं पार्किंग केलं आणि तिथनं आपण एक अंडरग्राऊंड रस्ता साधारण 1.5 किलोमीटरच्या आत आपण अंबा मातेच्या मंदिरात पोहोचतो. आपण संभाजीनगरची जी खण आहे त्या खणीचं रूपांतर जर तिथल्या पार्किंग मध्ये केलं आणि त्या बाजूने येणाऱ्या लोकांना तिकडून जर आपण अशा प्रकारची सोय करू शकतो आणि आमच्या पन्हाळा बाजूने येणारी जी लोक आहेत त्यांना पंचगंगा घाटाचा जर आपण वापर करायचा ठरवला आणि तिथं त्यांचं पार्किंग केलं आणि त्यातनं डायरेक्ट मंदिरात जाण्याची जर त्यांची सोय केली तर निश्चितपणानं शहराच्या मध्यवर्ती भागावर होणारा हा ताण आपल्याला कमी करणं शक्य आहे. आणि हा जो आराखडा आज आपण त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतोय त्यामध्ये नव्यानं जी वृद्धी होणार आहे ती वृद्धी या शहरामध्ये सामावून घेण्याचं सामर्थ्य आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकेल असं मला वाटतं. आज महापालिकेच्या शाळांच्या बद्दल आम्ही या ठिकाणी काही भावना व्यक्त केल्या. अनेक लोकांना वाटतं की महापालिकेच्या शाळा चांगल्या होऊच शकत नाहीत किंवा चालूच शकत नाही. पण मला सांगितलं पाहिजे की दिल्ली शहरामध्ये सुद्धा अशा सगळ्या सरकारी शाळा जशा आज कोल्हापूरच्या बंद पडत निघालेल्या आहेत अशा बंद पडल्याची अवस्था आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि म्हणून ती अवस्था बघत असताना तिथल्या मला वाटते केजरीवालांचं सरकार त्या ठिकाणी होतं आणि त्यांनी त्यावेळेला निर्णय घेतला की बाबा शहरातल्या शाळांचं पुनर्जीवन आम्ही वेगळ्या पद्धतीने करणार आणि फार चांगला प्रयोग त्यांनी त्या ठिकाणी राबवला. आणि तिथला अनुभव आज असा आहे की आज परत एकदा दिल्लीतल्या सगळ्या सरकारी शाळा त्या अतिशय चांगल्या पद्धतीने चालायला लागल्या आणि दर्जेदार शिक्षण देण्याची सुरुवात झाली. आज आम्ही जो विचार कोल्हापूरच्या शाळांच्या बाबतीत जो करतोय तो सुद्धा ह्याच दृष्टीनं करतोय की आज ते मॉडेल जर आपण ह्या ठिकाणी करू शकलो आणि शहरातल्या गरीब माणसाच्या मुलाला ज्याला कॉन्व्हेंटचं शिक्षण परवडत नाही, कारण आज आपण बघतो की अनेक मोठ्या शाळा आहेत की ज्यांच्या बालवाडीची आणि पहिली दुसरीची फी सुद्धा लाखात आहे आणि ते शाळा व्यवसाय म्हणून करतात. त्याच्याबद्दल काही माझं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. पण जो सामान्य माणूस या शहराला सेवा देतो ज्याच्या कष्टावर हे शहर उभा राहिलेलं आहे त्याच्यासाठी म्हणून हा एक शिक्षणाचा संकल्पाचा सुद्धा विचार आम्ही मंडळींनी महापालिकेच्या शाळांच्या समृद्धीचा विचार म्हणून त्या ठिकाणी मांडलेला आहे. शाहू मिलच्या जागेमध्ये खर तर ती जागा वस्त्रोद्योग महामंडळाची आहे आणि वस्त्रोद्योग विभागाच्या बरोबर एमएसएमईचा लोकांना म्हणजे एमएसएमई म्हणजे काय की मध्यम आणि छोट्या उद्योगांना चालना देणारं मंत्रालय आणि म्हणून त्याच्या माध्यमातून शिक्षण असेल, मार्केटिंग साठी स्ट्रेंथ देणं असेल, स्टार्टअप असेल, ह्या जेवढ्या योजना निघालेल्या आहेत तर त्याच्यासाठी त्या जागेचा वापर करून ह्या शहरातल्या तरुणांना नव्या रोजगाराच्या आणि उद्योगाच्या संधी देण्याचा प्रयत्न हा महानगरपालिकेच्या पुढाकारानं त्या ठिकाणी करावा अशा प्रकारची एक संकल्पना आपण त्या ठिकाणी मांडतो. रंकाळा हे एकमेव ठिकाण आज त्या ठिकाणी आहे. रंकाळ्याला पर्यायी अजून आपल्याला एका दुसरा तलाव ह्या शहरामध्ये निर्माण करता येईल का? मला वाटते शाहू मिलच्या शेजारी 11 एकर जागेमध्ये जवळजवळ कोटी तीर्थ तलाव आहे. तर त्याचं सुद्धा जर पुनर्जीवन आपण केलं आणि मला सांगायला आनंद होतोय की कोल्हापूर हे एक असं शहर आहे की ज्या शहरामध्ये जवळजवळ 67 हेरिटेज वास्तू आहे. पण या 67 वास्तू सुद्धा लोकांना माहिती नाही आणि म्हणून आज कोल्हापूरला येणाऱ्या माणसानं अंबामातेचं दर्शन थोडस रंकाळा काही बघितला तर नाहीतर तांबडा पांढरा रस्ता आणि मिसळ खाल्ली तर ह्याच्या पलीकडे बाहेर न येणाऱ्या माणसाला कोल्हापूरची ओळख नाही. पण त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं वैभव असणारं संपन्न असणारं हे शहर आहे. या सगळ्या माध्यमातून जर आपण काम करायचं ठरवलं आणि खरंच एक आपलं शहर मी म्हणतो फार चांगलं करावं ही शब्द फार मोठा झाला. माझी स्वतःची जी भावना आहे की फार मोठं वैभव असणारं जे शहर होतं किमान पूर्वीच्या वैभवापर्यंत जाण्याचा जरी आपण प्रयत्न केला की रोज उठून जे डिटोरेट होणारा काळ आपण अनुभवतो
रोज उठून गचाळ शहरांच्या यादीमध्ये आपण निघालोय, अशा प्रकारची जी परिस्थिती आपण आज त्या झूम प्रकल्पामध्ये गेलं आणि तिथली कुत्री लहान मुलांना चावायचा प्रयत्न करतायत. अनेक लहान मुलं या ठिकाणी मरताना बघायची ज्या वेळेला आपल्याला पाळली. हे आमचं कोल्हापूर कधी नव्हतं. समृद्धतेचा विचार देशाला देणारं हे शहर होतं आणि म्हणून त्या दिशेनं जाण्यासाठी म्हणून हा संकल्प आम्ही सगळेजण घेऊन यायचा प्रयत्न करतोय. मी सगळे विषय आज तुम्हाला मांडत नाही, पण सांगायचा उद्देश एवढा आहे की हे संकल्प जाहीर करत असताना त्याचा अतिशय बारकाईनं विचार करायचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आहे आणि हे निश्चितपणानं साकारता येतील हा विश्वास घेऊन आम्ही पुन्हा कोल्हापूरच्या जनतेसमोर निघालोय आणि कोल्हापूरची जनता सुद्धा अतिशय चांगला भरभरून असा प्रतिसाद आम्हाला देईल, पाठबळ देईल, आशीर्वाद देईल अशी अपेक्षा आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आहे. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.